आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या, महिला आरोपीसह चौघे जेरबंद। नाशिकमध्ये अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणाचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने उलगडा केला असून महिला आरोपीसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे। इंद्रनगर पोलीस ठाण्यात वसंत गोरखनाथ सातपुते, स्वराज्यनगर, पाथर्डी फाटा, नाशिक हे 5 ऑगस्ट पासून बेपत्ता असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ला वसंत सातपुते यांचा खून झाल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी हसीना हबीब शेख, साहिल रफिक शाह, मोईन मुख्तार शाह आणि सरफराज अबरार सय्यद या चौघांना ताब्यात घेतलंय। पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली। हसीना शेख आणि साहिल शाह यांच्यातील प्रेम संबंधात वसंत सातपुते अडथळा ठरत असल्यानं 6 ऑगस्टच्या पहाटे राहत्या घरी चाकूने गळा चिरून त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय। त्यानंतर मृतदेह गोणीमध्ये भरून इर्टिका वाहनातून कसारा घाटातील घनदाट जंगलात नेऊन टाकण्यात आला। पोलिसांनी कसारा घाटात शोध घेतला असता गोणीमध्ये मृतदेह आढळून आला। या प्रकरणाचा पुढील तपास इंद्रनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाट हे करीत आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल आणि त्यांच्या पथकाने केली आहे।